लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजप ताकही फुंकून पीत आहे। लोकसभा निवडणुकांच्या पराभवामुळे भाजप नेते सतर्क झाले आहेत। भाजपने राज्यातील सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे। याचाच एक भाग म्हणून भाजप उमेदवार निवडताना खास लिफाफा प्रयोग करणार आहे। बंद लिफाफे हे भाजपचे उमेदवार ठरवणार आहेत। आता लिफाफा प्रयोग म्हणजे काय, भाजप उमेदवार कसे निवडणार, हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात। राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, त्यामुळे सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे। महायुतीची जागा वाटपाची तयारी आणि चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। मात्र भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी असल्याने जागा वाटपात भाजपची गोची होऊ शकते। मित्र पक्षांना जागा देणं, त्याचबरोबर पक्षातील निष्ठावंतांना सांभाळणं हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे। हे सगळं असताना महायुतीमध्ये भाजपने 160 जागांवर दावा केल्याचं समजतंय। भाजप मित्र पक्षांना 128 जागा देणार आहे, पण त्या 160 जागांसाठी भाजपने खास प्लॅन आखला आहे। उमेदवार ठरवण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयोग भाजपकडून केला जाणार आहे। यासाठी मागील 4 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात एक आणि प्रत्येक विभागासाठी एक अशा बैठका घेण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी या बैठका घेतल्या। या बैठकांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। भाजपचे उमेदवार कोण असावेत यासाठी प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांना लिफाफा देण्यात येणार आहे। यामध्ये प्रत्येक जण 3 नावं त्यांच्या आवडीनुसार लिहून त्या लिफाफ्यात टाकतील। 1 आणि 2 ऑक्टोबरला ही प्रक्रिया पूर्ण होईल। आता ही प्रक्रिया कशी असेल ते सांगते। 160 मतदारसंघामध्ये 160 पक्ष निरीक्षक जाणार आहेत। हे निरीक्षक विधानसभा मतदारसंघातील 80 ते 100 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हातात लिफाफा देणार आहेत। तुम्हाला भाजपचा आमदार कोण हवाय ते चिठ्ठीत लिहा आणि ती चिठ्ठी लिफाफ्यात टाका, असं त्यांना सांगण्यात येईल। पदाधिकारी चिठ्ठीत 3 जणांची नावं पसंती क्रमानुसार लिहितील। प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित, विशेष निमंत्रित, प्रदेश मोर्चा पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी सगळ्यांची मतं बंद लिफाफ्यात असणार आहेत। 80 ते 100 प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून चिठ्ठ्या घेणं, त्या लिफाफा बंद करून प्रदेश कार्यालयात पोहोचवणं ही जबाबदारी निरीक्षकाची असेल। त्यात गडबड झाल्यास संबंधित निरीक्षकावर कठोर कारवाई केली जाणार आहे। आता या लिफाफ्यांचं पुढे काय होणार, तर हे सगळे लिफाफे 4 पदाधिकाऱ्यांसमोर सील बंद करण्यात येतील आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात मुंबईतील भाजप कार्यालयात जमा करण्यात येईल। भूपेंद्र यादव, चंद्रशेखर बावनकुळे हे लिफाफे उघडतील आणि त्यातील नावं पाहतील। उमेदवार निश्चित करताना पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। राजस्थान, मध्य प्रदेशात हाच प्रयोग करण्यात आलेला, त्याचा मोठा फायदा भाजपला झाला। पदाधिकाऱ्यांची मतं विचारात घेतल्यानं ते जोमानं कामाला लागले। पसंतीचा उमेदवार असल्यानं पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचा जोरदार प्रचार केला। पदाधिकाऱ्यांनीच नावं सुचवल्यानं वरिष्ठांना उमेदवार निवडणं देखील सोपं गेलं। यामुळे उमेदवार निश्चित करण्यात या लिफाफ्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। विविध सर्वेतून आलेले नावं, संघ परिवारांनी सुचवलेली नावं आणि आता पदाधिकाऱ्यांकडून येणारी नावं याच्या आधारावर भाजपचे उमेदवार निश्चित केले जातील। लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजपसाठी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। कुठल्याही परिस्थितीत भाजपला महाराष्ट्राची सत्ता गमवायची नाहीये, त्यामुळे शक्य ते प्रयोग करून निवडून येणारे उमेदवारच भाजपला अधिकाधिक ठिकाणी द्यायचे आहेत। आता हा लिफाफ्याचा प्रयोग तरी भाजपला महाराष्ट्रात तारणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।